हिमंता बिस्वा शर्मा आज घेणार आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। सकाळी 11 वाजता शपथविधी। पंतप्रधान मोदींसह इंडियाचे अनेक ज्येष्ठ नेते राहणार उपस्थित। केरळच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाचा तिढा आज सुटण्याची शक्यता। राहुल गांधी आणि खरगेंच्या उपस्थितीत आज दिल्लीत बैठक। केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी के.सी. वेणुगोपाल यांचं नाव सगळ्यात आघाडीवर। तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा निर्णयाचा धडाका। शाळा, कॉलेज, बस स्टॉप जवळची दारू दुकानं हटवण्याचे आदेश। 2 आठवड्यांमध्ये दारू दुकानं हटवण्याच्या सूचना। पंतप्रधान मोदी 15 मे पासून युरोपमधल्या 4 देशांच्या दौऱ्यावर। 15 ते 17 मे रोजी नेदरलँड्स आणि 17 मे ला स्वीडनचा दौरा करणार। 17 ते 19 मे रोजी पंतप्रधान मोदी नॉर्वेच्या दौऱ्यावर। ईडी घेणार बंधू अशोक खरातला ताब्यात। 18 मे रोजी अशोक खरातला विशेष पीएमएलए कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश। मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी फास आवळला। नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी भीमराव कांबळेची पोलीस कोठडी आज संपणार। भीमराव कांबळेला आज पुन्हा कोर्टात हजर करणार। पुणे पोलीस नराधमाची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता। नाशिक टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणामध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल। टीसीएस कंपनीतील वातावरण टॉक्सिक असल्याचा अहवालात उल्लेख। पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणीचे राज्य सरकार आणि टीसीएसला निर्देश। टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरण। निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। न्यायालयीन कोठडीनं टीसीएस प्रकरणातील तपासाला नवं वळण। मुंबईमध्ये 15 मे पासून 10% पाणी कपात। जलाशयातील पाणीसाठा घटल्यानं पालिका प्रशासनाचा निर्णय। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। सातारच्या कोयना धरणातील जलसाठा घटला। पात्र पडलं उघडं। धरणातील पाणी कमी झाल्यानं धरणात बुडालेली जुनी मंदिरही दिसू लागली। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ। महागाई भत्ता आता 58% वरून 60% होणार।